नेपाळमध्ये 3 दिवस प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला. सोशल मीडियावरील बंधने हे सुरुवातीची कारणे होती, पण खरे कारण काय होती हे शोधण्याची खूप गरज आहे. सोशल मीडियावर बंदी हे तर एक कारण तर झालेच, पण भ्रष्टाचार, बेरोजगारी हेही कारण त्या पाठीमागे होती. पण या गोष्टीसाठी शांततेचा मार्ग अवलंबणं खूप गरजेचं होतं. सुरुवातीला ही जी जेनजी संघटना, जेनजी जो संघटना अशी नाही आहे, जेनजी जो जमाव हा मंडाला मैतीघर येथील जे सिंह दरबार आहे इथे हा जमाव जो होता हा रितसर मार्गाने परवानगी काढून जमलेला जमाव होता. पण जमाव एवढा मोठ्या प्रमाणात होता की तेथील सरकार घाबरून गेले आणि जमावाला पांगवण्याचे बरेचसे आणखी पर्याय उपलब्ध असताना, म्हणजे जसे अश्रुधुरांचा मारा करणे किंवा सौम्य लाठीमार करणे किंवा मग सौम्य गोळीबार करणे, हे या गोष्टींचा पर्याय असताना सुद्धा सरकारने या जमावावरती गोळीबार केला. या गोळीबारामध्ये निष्पाप विद्यार्थी मारले गेले. ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली. कदाचित या घटनेचा परिणाम दुसऱ्या दिवशीपासून दिसून आला आणि जो जमाव होता तो हिंसक झाला. आणि अशा पद्धतीने हिंसक झाला की मग त्यांच्या पुढे कुणाचेच काही चालले नाही. मोठे मोठे मॉल, संसद उद्ध्वस्त केली गेली. मंत्र्याला अक्षरशः पळवून मारण्यात आले. या गोष्टी टाळता आल्या असत्या. शांततापूर्वक या जमावाकडे जर लक्ष दिले असते सरकारने, वेळीच जर लक्ष दिले असते तर हा हिंसाचार टाळता आला असता. पण कदाचित सरकारला या जमावाला हँडल करणं शक्य झालं नाही आणि त्यातूनच ह्या गोष्टी घडून आल्या.